खास करून आजच्या ह्या कार्यक्रमात आमकां मान्यवर जे मेळिल्ले आसा तांची वळख करून दिता. आमच्या मदीं आसा पर्यावरण खात्याचे मिनिस्टर सर अलेक्स सुकेरा. हांव तुमच्या ह्या वेळार स्वागत करता सर. आमच्या मदीं उपस्थित आसा आदले मुख्यमंत्री तशेंच मडगांवचे आमदार दिगंबर कामत सर, तुमकां ह्या वेळार येवकार दिता. आमच्या मदीं उपस्थित आसा नावेलीचे आमदार सर उल्हास तुवेकर, तुमकां ह्या वेळार येवकार. ह्या लोकोत्सवाचे निर्माते ज्याच्या तकलेंतल्यान संकल्पना भायर सरली आनी अखंडपणान गेली अनेक वर्सां हो लोकोत्सव ह्या मंचार ह्या वाठारांत साजरो केलो वता अशे काणकोणचे आमदार, गोंय राज्याचे माननीय सभापती, हांव तुमकां ह्या वेळार येवकार दिता सर. खास करून आमच्या मदीं उपस्थित आसा आयज रामसिंगजी राठोड जे जावन आसा ट्रायबडचे चेअरमॅन सर, तुमकां ह्या वेळार येवकार. नमस्कार. आमच्या मदीं आयज आयिल्ले आसा संघाचे एक ज्येश्ठ कार्यकर्ते जांकां पद्मश्री अवॉर्ड मेळिल्लो आसा अशे पद्मश्री पुरस्कार मेळिल्ले दादा इजादे, तुमचें ह्या वेळार स्वागत. ह्या वेळार मंचार उपस्थित आसा पैंगीणचे सरपंच सविता तवडकर, त्याच बरोबर खोतिगांवचे सरपंच वृंदा वेळीप. आमच्या मदीं उपस्थित आसा लोलयेचे सरपंच निशा च्यारी, श्रीस्थळचे सरपंच संजना गांवकर, ह्या संस्थेचे आदर्श विवाह संघाचे सेक्रेटरी श्री अशोक गांवकर, जे डे केअर स्कुलाचे हेडमास्तर आसा, तांच्या ह्या वेळार स्वागत आसा. त्याच बरोबर ह्या स्कूल कॉम्प्लेक्साचे सेक्रेटरी जानू तवडकर, तुमच्या ह्या वेळार स्वागत करता. काणकोणचे डेप्युटी कलेक्टर आसा, तुमच्या ह्या वेळार स्वागत. एससी कमिशनचे चेअरमॅन सर दीपक करमरकर, तुमच्या ह्या वेळार स्वागत आसा. समोर आशिल्ले अनेक पंच सरपंच जिल्हा परिषद मेंबर जर काही उपस्थित आसा, ह्या सगळ्यांचें स्वागत आसा. आयच्या ह्या कार्यक्रमाक आमकां सबंद गोंयभर न्ही तशें देशभर प्रसिद्धी दिवपाक जांचो मोठो हातभार लागपाचो आसा अशा सगळ्या प्रिंट मिडिया आसतली, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आसतली किंवा सोशल मिडिया आसा, तांचे सगळे प्रतिनिधी हांचे हांव ह्या वेळार स्वागत करता. ह्या पूर्ण गोंयभरच्यान ह्या लोकोत्सवा खातीर मुद्दम म्हणून आयिल्ले आसा, ह्या सगळ्यांचें हांव स्वागत करता. आनी हे कार्यक्रम फुडें व्हरपाक हांव मागता फुडलीं सुत्रां आमच्या सुत्रांचेर घालता. आमचे माननीय सभापती डॉक्टर रमेश तवडकर सर, हांव सरा कडेन विनंती करता ह्या वेळार आपले प्रास्ताविक करचे. आज आमी 24वा लोकोत्सव संपन्न करपा खातीर आज आमी शेवटच्या टप्प्याक आसा. आज शेवटचो दीस आसा आनी पयर काल आनी आज जो प्रतिसाद आनी ते एक स्फूर्त असो रिस्पॉन्स सगळ्यांक मेळटा ते पळयल्यार मन भारावून वता की आमच्या सगळ्या म्हणजे गोंयभरच्या देशभरांत अशा भावांनी आमकां दिल्लो एक प्रकारचे अत्यंत जंगलामध्ये म्हणजे अशा रिमोट भागामध्ये इतल्या मोठ्या संख्येन आपली स्वताची पेट्रोल आपली सगळ्या प्रकारची ताकद वापरून हांगा येयल्ले सगळ्या आमच्या गोंयभरांतल्यान आमच्या बांदवाक आसा हांव म्हजे वतीन तुमचे सॅल्यूट करता. प्रश्न पडटा आमकां सगळ्यांक प्रश्न पडटलो की रमेश तवडकर हें सगळें करपा खातीर आटापिटा कित्याक करता, हो प्रश्न तुमकां सगळ्यांक पडटलो. जरूर आसतलो, आसा न्ही. मागीर 24 वर्सां अखंडपणे हे प्रयत्न कित्याक करता, ताचे फाटलें कारण अशें की ह्या भागांतल्यान सगळ्यांत पयलो ग्रॅज्युएट जावपाचो आनी तो सुद्दां गोंय स्वतंत्र जावन 92 सालांत जावपाचो मान म्हाका मेळ्ळो. तो घुसोवपा सारकी परिस्थिती म्हणजे मान म्हाका मेळपा सारकी परिस्थिती, पण ताजे वयल्यान ह्या गांवची शैक्षणीक आर्थीक सगळ्या प्रकारची स्थिती कितें आसतली ताचो अंदाज आमी सगळे जाण करूंक शकताले. म्हणजे अशी परिस्थिती आमचेर ह्या भागाचेर कित्याक असो प्रश्न म्हाकाय पडटालो आनी त्यामुळे जाणट्याच्यो 2-3 मुक्ती म्हाका लक्षांत येताल्यो. म्हणजे अनेक जाण आमचे जाणटे म्हणटाले 10 जाणटी देव,
10 जाण एकठांय आल्यार दिवत्व प्राप्त जावपाक शकता. आणि आमी आंबेडकराचें वाक्य आमकां खबर आसा, शिका, संघटीत व्हा आनी संघर्श करा. ही जी वाक्य आसा न्ही ती मनाक पोरणी वताली की हांवें कितें तरी करपाक जाय. आनी त्याच भावनेंतल्यान अशा मोजक्या अशा तुटक अशा काही कार्यकर्त्यांनी आदर्श युवा संघाची स्थापना केली. आणि तेच वाक्य म्हणजे ते करत असताना की सगळ्यात पयलीं जो विशय घेतलो तो आमी शिक्षणाच्या मुळाचेर. शिक्षण म्हणजे ह्या वाठाराची शिक्षणीक प्रगती कशी जातली आणि विशेष करून ट्रायबल जे यूथ आसा ते शिक्षणांत ताची प्रगती कशी जातली हो एक मुख्य उद्देश धरून आमी जे कांय विशय सुरू केले. एक चळवळ अभियान जे सुरू केलें आनी तातूंतल्यान आज म्हाका गर्वान अभिमानान सांगपाक शकता की गोंयभरांतले शहरांतल्या किंवा अन्य समाजाच्या तोडीचे शिक्षण घेवपा खातीर आसा न्ही आज तरुण तयार जाले. आनी त्या सगळ्या कामां खातीर बलराम शिक्षण संस्था उबी जाल्ली आसा हें आमी पळयता सगळें आसता. आमी सदांच म्हणटाले की संस्कृतीची आमी कास सांबाळपाक जाय. म्हाका तेच म्हणून दिसता की ज्या गांवांत ज्या मनशान ज्या राज्यान आपल्या संस्कृती कास सोडली ताचो शेवट हो 100% आसा हें आमी सगळें मान्य करता आनी तें म्हाकाय दिसता. आनी त्यामुळे विकास करतलो जर जाय ती कल्पना करतलो जर जायत न्ही जाल्यार आमी आमच्या संस्कृतीची परंपरेची कास धरूनच वचपाक जाय. आनी तो सुद्दां अत्यंत सामान्य मनशाक म्हणजे हांव शिकलो म्हणून तो सामान्य मनशाक हीन समजपाक जायना. म्हणजे त्या मनशा मदें आशिल्ली टॅलंट त्या मनशा भितर वेगळ्या प्रकारची अशें कापासतात म्हणजे ती म्हणल्यारच गांवपण म्हणजे मनीसपण गांवामध्ये आशिल्लें मनीसपण गांवामध्ये आशिल्लें गांवपण गांवामध्ये आशिल्लें प्रत्येक मनशाक जगोवपाची ताकद आसली. ते लोक घडये अशिक्षीत आसात लोकां कडेन जर पयशे नासत जाय पण त्या लोकांनी गांवपण इतलें बेस बरें चलिल्लें गांव बरें चलिल्लें आनी प्रत्येक मनशाक जगोवपाची तांक आसा न्ही ही थोर परंपरा आमची आसा. आनी ती परंपरेची जी कास धरून जी आसा न्ही आमकां फुडें वचपाक जाय. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आदर्श युवक संघाच्या ह्या सगळ्या सवंगड्यांक घेवन आमी हें अभियान सुरू केलें. आनी अनेक प्रकारचे विशय आज की आमी जो सुरू केल्लो की संस्कृतीची संवर्धन करपा खातीर जे लोकोत्सवाचें स्वरूप जें आसा न्ही आज राज्यव्यापी न्ही देशव्यापी पावल्लें आसा. म्हाका ह्या गजालीचो गर्व आसा. मध्यंतरी जेन्ना 15-16 मध्ये हांव ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर आशिल्लो आनी त्या वेळाचेर एक अशी घटना घडली की ऑल ओव्हर देशांतल्या सगळ्या ट्रायबल वेलफेअर मिनिस्टरांक ती आपयले गेल्ले आनी एक ट्रायबल कार्निवल अशा तरेचो कन्सेप्ट भारतभरांतल्या सगळ्या जे आर्टिस्ट कलाकार आज जसो आमी लोकोत्सव करता तशा तरेच्या भारतभरांतल्या सगळ्या लोकांक आपयल्लें आसा. खूब मोठें आयोजन आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हांगा आयोजन केल्लें आनी थंय उल्लेख जो जालो तो म्हत्वाचो आशिल्लो. म्हणजे एक ताणें उल्लेख केलो ओ कन्सेप्ट हमने गोवा से लिया. म्हणजे हांवें तर म्हज्या सेक्रेटरीक जेन्ना विचारलें म्हाका फक्त कळ्ळें की ताणें म्हणजे तो सेक्रेटरी दर वर्साक घेताले आनी तो कन्सेप्ट ताणें म्हाका सांगलें की आमी जेन्ना लोकोत्सवाचो कन्सेप्ट जेन्ना आमी नॅशनल लेवलाचेर इंट्रोड्यूस केलो सांगलें तांकां हें अशें तरेन जावंक शकता आनी फक्त ताका नांव दिलें तें लोकोत्सवाचे येवजी कार्निवल नांव दिलें आसा कार्निवल नांव आसा. म्हाका खूब ताचो आनंद जालो. एक गांवांतले भुरगे कांय एकठांय घेता आनी हो विचार फुडें व्हरता आज तो राष्ट्रीय लेवलाचेर विचार करता हाजें म्हाका खूब मोठें समाधान मेळटा. म्हणजे हम भी कुछ कम नहीं है म्हणजे केन्ना केन्ना दिसता आमी आमकां कमी समजता म्हणजे कमी समजपाचो विशय ना. आमचे नाणी जर खणखणीत आसत जायत ती जाल्यार ते खंय वचूंक शकता आनी त्याच गतींतल्यान आज आमी चलता आसा. आज म्हाका दिसता हें सगळें वाटापटा करता आसतना हांव एक स्वप्न पळयतां आनी स्वप्न इतलेंच पळयतां की स्वप्न अशें की ह्या गांवांत काणकोण हो भाग जो आसा न्ही समृद्ध जावचो आनी ताचो एक मॉडेल सेक्टर जावचो सबंद देशभरा समोर राज्यभरा समोर आसता न्ही आनी ताजे रिप्लिका आसा न्ही की प्रत्येक गोंयाक जावपाक जाय. आनी ती अप्रिका अशी की ह्या काणकोण म्हालाक तो फुडल्या 10 वर्सां भितर जे आसा न्ही एक सुद्दां मनीस आसा न्ही गरीब हताश निराश रोजी रोटी खातीर खंय तरी असो कोणा कडेन तरी हात पसरता अशें जावपाक जायना. आनी त्या खातीर ती क्षमता करपाच्या दृश्टिकोनाच्यान आमचे कडेन आशिल्लें संघटन आमचे कडेन आशिल्ली जी ताकद जी आसा न्ही श्रम करपाची कश्ट करपाची त्या वेळाचेर जावपाक शकता. जाल्यार म्हाका तुका इल्लोय भावना आनी जावंक शकता पुराय 100% घडलें आसा. आनी हें फक्त चड वेळ न्ही फुडल्या 10 वर्सांक आमकां सत्य करपाचें आसा. आनी 7-7 दोजर ह्या वाठारांतले म्हणजे प्रत्येक मनशाक आनी तेंवूय न्ही की बाकीच्या तालुक्याचे आज घडये तुमी आमकां रिमोट समजता आसतले मागीर काणकोण तालुको थोडोसो
शेवटचा असा की थोडंसं मागास अशा तरी समजलें आसा की हांव सांगता की कमीत कमी 10% 20% लोकांक रोजी रोटी खातीर आसा न्ही फुडल्या 10 वर्सां उपरांत आसा न्ही जी काणकोणा गेले आमकां रोजी रोटी मेळपाक शकता ही अशा तरेची स्थिती आमकां निर्माण करपाची आसा आनी ती की आमकां एग्रो बेस्ड कन्सेप्ट एग्रीकल्चर म्हणजे हो मनीस आज शेती करता आसा न्ही की तातूंतल्यान 4 पयशे घेवंक शकता आपूण कमोवंक शकता आसा न्ही ही ताका दाखोवपाची गरज आसा आनी बाकीच्या म्हणजे पर्यटन आसा तर जाय आनी हें सगळें करता आसतना की आज आमच्या मुखार एक गोंय म्हळ्यार कितें गोंयची प्रतिमा गोंयची संस्कृती म्हळ्यार कितें बीज संस्कृती म्हळ्यारच गोंयची संस्कृती अशा प्रकारचो एक कन्सेप्ट आमकां आसा म्हणजे कोणाक जर मौज मजा जर अशें करपाचें आसत जाल्यार धागड दिंगान घालपाचो आसत तर जायत न्ही जाल्यार खंय येवपाचें गोंयांत येवपाचें हो कन्सेप्ट आज देशभर जगभर आसा म्हणून आमचे हो बीच जो पार्ट आसा तो फक्त 20% आसा आनी ग्रामीण संस्कृती आसा पळय हांवें सांगलें तशें मनीसपण गांवपण प्रत्येकाक जगोवपाची ताकद आसली आनी आज अनेक प्रकारच्या ज्या बऱ्या गजाली भरिल्ली आमची संस्कृती आसा ताजें उदो किंवा ताजी चर्चा की देशभर जायना आनी म्हणून आमचो हट्टास आसा की आमकां एक ना एक दीस अशें सत्तें काडपाक जाय बाबानो तुमी विचार करता तें गोंय न्ही जाल्यार गोंय हें अशें आमकां दाखोवपाची क्षमता आमची आसपाक जाय आनी तें जरूर आमी करून दाखयतले आनी गोंय हें वेगळ्या तरेन जें आसा न्ही की संस्कृतीच्या मळाचेर बाकीच्या सगळ्या सभ्यतेच्या मळाचेर आमकां वाटेर वचपाक जाय हाजो म्हाका गर्व आसा फाटल्या वर्साक हांव जेन्ना की सावथ आफ्रिकेक गेल्लो आनी त्या वेळाचेर म्हाका लक्षांत आयलें की हांवें सांगलें म्हाका खंयच्या तरी एक रिमोट गांवाक तुमी व्हरात म्हाका पळोवपाक जाय वचलें म्हणजे थंयचे रिमोट गांव कशें आसा आनी त्या वेळाचेर ताणें सांगलें की आमी थंय व्हरपाक शकना VIP आमकां व्हरपाक थंय परवानगी ना ताणें केन्ना दरोडी जातले केन्ना खून जातले मारहाण जातले हाजो हिशोब तिणें आमकां सांगलें आनी त्याच वेळाचेर म्हाका लक्षांत आयलें म्हजो जर शेवटचो गांव जर हांगा खोतीगांव जर आसत तर जायत न्ही कुसके गांव आसा तर जायत न्ही कुसके गांवांत तो जगभरांतलो खंयचोय मनीस जर थंय गेला आसत तर जायत न्ही ताका हात आनी बोट लावपाना ते त्या सन्मानान ताका बरें धाडटले ही आमची संस्कृती आसा आपूण हें आमी केन्ना दाखयतले आमी दाखोवंक शकले ना पूण तें दाखोवपाचें गरज आसा आनी त्या दृश्टीन वाटता आसा की त्या मुळे आमची संस्कृती कितें आसा आमचें गोंयपण कितें आसा आमची गोंयची कल्चर कितें आसा आनी ताच्याच बरोबर ह्या सगळ्या लोकांक रोजी रोटीशी संबंध गाठभेट घालून जे आसा की प्रत्येक मनीस सक्षम समृद्ध असो जावपाक जाय आनी त्याच प्रमाणे हे सगळे प्रयत्न आसा हांव आज सगळ्या जाणांक आज मान्यवर हांगा आपयल्ले आसा अनेक जाण सत्कार मुर्ती आसा तांकां घडयेक दिसतलें कशें की हांव अनेक जाणां वळखना तरी आसतना आमचो सन्मान कित्याक करता हांवें गोंयभराच्या म्हज्या सगळ्याक म्हजे जे वेलविशर आसा म्हजे कार्यकर्ते व्हॉलंटियर सांगलें की गोंयभरांतलो असो एक मनीस जो सज्जन मनीस आसा जो समाजा खातीर ताका एक मान सन्मान आसा त्या मनशा कडून आमी हांगा सन्मान करुया की त्या मनशान येवपाक जाय की तो सन्मानाच्या निमित्तान येतलो आनी आमी जें कितें करपाक सुद्दां आमचें ध्येय आमचें टार्गेट जो कितें आसा की ताचो प्रसार आनी विचार जो आसा न्ही संबंद गोवा करपाक जाय आनी त्या दृश्टीन आज तुमचे खातीर तें आमचे खातीर खूब म्हत्वाचें आसा तुमच्या सन्मानापेक्षा तुमचें बरेंपण आसा तुमचें गुडवील जें आसा तें आमी आमच्या खातीर आमी वापरपाक शकता आज आमी इतल्या मोठ्या संख्येन संबंद गोंयभरांतल्या लोकांक आपय तितल्या खातीरच की आमी आठाबेटा सादारणशे 2 म्हयने पेडणे पासून जें आसा न्ही सांगली मिरज पासून ते बाकी देशभरांतल्या लोकांक आमी आपय तितल्या खातीर आपयता भावना आमकां की गोंयचो एक वेगळ्या दिशेन आमकां कन्सेप्ट विचार करपाचो आसा आनी रोजी रोटीची सांगड घडणारी एक वेगळी एक रूपरेषा करपाची आसा भावना आमी 24व्या वर्सा पदार्पण करतात आमी थरयलां की ह्या वर्साक एक ब्लू प्रिंट आसा न्ही की फुडल्या 10 वर्सां उपरांत आमी कितें करपाक सोदता करपाक जाता आनी ते वर्सभराचो टार्गेट आमी सेट करतले आसा आनी त्या मुळे आमकां एक 10 वर्सां भितर आमकां सोदपाचें आसा म्हाका दिसता आजचो काळ आसा न्ही म्हज्या दृश्टिकोनांतल्यान अत्यंत एक स्वर्ण काळ अशें म्हणल्यार कित्याक जावपाना आज हांव गोंयच्या सगळ्या त्या लोकांनी आसा न्ही म्हाका सभापती म्हणून जे आसा त्या पोस्टार दवरलो आसा लोक मान सन्मान जो दिता ताचे परत हांव केन्ना काय दितलो ज्या मानाचे सन्मानाचो जो आसा न्ही ताजी पावती हांव केन्ना दितलो हो एक हुस्को म्हाका आसा आनी तो एक हुस्को आनी आज गोंयाक आमचें सरकार आसा केंद्रांत आमचें सरकार आसा हाज्या इतल्यानी बरी परिस्थिती आमच्या आयुश्यांत म्हाज्या हातूंत आसा केन्नाय मेळूंक शकता आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी आमचे ह्या सगळ्या कामाक जो आसा न्ही की हांव खरेंच सेल्यूट जो करता आसा न्ही म्हजो राजकीय क्षेत्रांत काम करणारे कार्यकर्ते सामाजीक क्षेत्रांत काम करणारे कार्यकर्ते आमचे बलराम शिक्षण संस्थेत काम करणारे कार्यकर्ते की तशेंच आमी आमच्या
आमच्या आदर्श संघाचे कार्यकर्ते आसा हाणें जे अपार प्रेम दिल्लें आसा की त्या पोटी हें सगळें जायत आसा आनी त्यामुळे हांव सगळ्या कडेन म्हणटा की ह्या सगळ्या तुमच्या प्रेमा पोटी आसा तुमच्या सगळ्यांच्या ताकदीचेर तुमी जे गुडविल आमकां दितलें आसा बरेपण आमकां दितलें आसा त्या बळाचेर एक ना एक दीस आमकां 10 वर्सांच्या पयलीं आमकां हो मॉडेल आमकां देशा समोर दिवपाचो आसा दिव्यांनी बरें आमी देशा समोर मॉडेल दिवपाचो आसा आनी त्या खातीर आमी सगळ्यांनी आटापिटा करून जे आसा न्ही सगळें राजकारण जें आसा बाकी सगळ्या प्रकारचे आमी बाजूक दवरया आमी आनी केवळ एकच ध्यास दवरया की आमी पयलीं हांवें सांगिल्लें मिशन 2030 हो विशय दवरलो विकास आनी बाकी सगळ्याचे आज आमच्या देशाचे पंतप्रधान आसा न्ही की आमच्या विकसीत भारताचें स्वप्न आमच्या समोर दवरता 2047 आसा न्ही आनी म्हाका दिसता गोंयचे मुख्यमंत्री आसा की स्वयंपूर्ण गोंय ह्याच नाऱ्याक आमी करता आसतना की आमचो एक स्वयंपूर्ण स्वावलंबी आनी समृद्ध काणकोण हो जो दाराक आमी करपाक शकले जर जायत न्ही जाल्यार म्हाका दिसता खूब मोठ्या विकासाच्या प्रक्रियेक आमी योगदान दितलें म्हाका सांगा ज्येश्ठ आमचे आमदार आसात ज्येश्ठ अशे राजकारणी आसा तांच्या सगळ्यांच्या आशिर्वाद आनी बाकी सगळ्यांचे जे आसा न्ही बळ आमचे फाटल्यान आसा गोंयची सरकारचें बळ आसा हांव तेच मागता तुमी सगळ्यांनी अपार प्रेम दियात आमच्या फाटल्यान इतलें न्ही आमच्या फाटल्यान जे एक संवेदनशील अशे प्रकारची एक तुमी जर सद्वीक भावनेन जर आमकां प्रेम दिलें आसत त्या प्रेमा पोटी आसा की गोंयचे विकास करपा खातीर काणकोणचो विकास खातीर 100% आमी करीत आसा आमी सगळे जाण करून दाखया आमी तुमच्या सगळ्यांच्या वेळाचेर हांव सांगता की समृद्ध काणकोण आनी एक असो एक मॉडेल जो आसा न्ही आमकां देशा समोर दिवपाची आमची तयारी करता ह्या सगळ्या कामाक तुमी साथ दितले अशा पेक्षा व्यक्त करून ह्या वाजेर 2 शब्द सगळे मोठ्या संख्येन जमिले आसात तुमकां सगळ्यांक उनवणीत येवकार आमच्या बरोबर आसात लोकोत्सवाचे प्रवर्तक ज्यांच्या तकलेंतल्यान लोकोत्सवाची कल्पना आयली ते गोंय राज्याचे विधानसभेचे सभापती बाब रमेश तवडकरजी आमचे ट्रायफेडाचे अध्यक्ष राठोडजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ संघटक श्री दादा हिरातेजी नावेलीचो आमदार बाब उल्हास तुळेकर माचयेर बशिल्ले सगळे मानेस सरपंच डेप्युटी सरपंच जिल्हा पंचायतीचे मेंबर कावन्सिलर्स आमचे आयचे सत्कार मूर्ती आणि पत्रकार भाव मोठ्या संख्येन हजर आशिल्ले भावांनो आनी भयणींनो लोकोत्सवाची संकल्पना 24 वर्सां पयलीं चालू जाली आनी बाब रमेश तवडकरान ताका एक आकार दिलो म्हाका याद जाता की त्या वेळाचेर जाल्लो सुरवात लोकोत्सवा ल्हान प्रमाणाचेर आज येदे मोठें स्वरूप आमकां सगळ्यांक पळोवपाक दिसता आनी जवळ जवळ 1.5 लाख लोक आख्ख्या गोंयच्यान ह्या लोकोत्सवाक 3 दिसाच्या लोकोत्सवाक भेट दिता ही अत्यंत बरी गजाल आसा गोंय राज्याच्या दृश्टींतल्यान बाब रमेश तवडकराचो एक स्वप्न आसा की काणकोण तालुका हो मॉडेल तालुका जावचो ह्या काणकोण तालुक्याची समृद्धी जावची हो काणकोण तालुका हो स्वयंनिर्भर जावचो हे स्वप्न हो ध्यास दोळे मुखार दवरून तो काम करता म्हाका याद जाता ताची तळमळ बलराम एज्युकेशन सोसायटी जेन्ना फॉर्म करपाचें आशिल्लें तेन्ना हांव ह्या राज्याचो मुख्यमंत्री आशिल्लो त्या वेळाचेर ताची तळमळ हांवें पळयल्या तो तेन्ना दुसरे विरोधी पक्षांत आशिल्लो पूण तरी आसतना ताची तळमळ बारीक समाजा खातीर आदिवासी समाजा खातीर जी म्हज्या लक्षांत तेन्ना आयली म्हजेर खुबशे प्रेशर येताले की हांवें धाडचें न्ही म्हणून लेटर ती बलराम एज्युकेशन सोसायटीक जागो दिवपाचो स्कीम अप्रूव करचो जाल्यार तेन्ना मिनिस्टराक लेटर वचचें पडटालें चीफ मिनिस्टराक पूण ताणें कन्सिस्टंटली म्हज्या फाटल्यान लागून आनी ताजी तळमळ पळोवन त्या वेळाचेर हांवें तें लेटर मिनिस्टराक बरयलें आनी तो प्रोजेक्ट ताचो अप्रूव जालो म्हाका आनंद जाता की तो प्रोजेक्ट अप्रूव केल्ल्यान आज येत्या मोठ्या प्रमाणाचेर हे बारीक समाजाच्या भुरग्यांक शिक्षण मेळपाक प्रोफेसर रघुनाथ माशेलकर सदांच म्हणटा ताचे लेक्चर आशिल्लें एकदां कला अकादमीक फेस्टिवल ऑफ आयडियासा मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल म्हणजे शिक्षण हे मनशाक खंयच्यान खंय व्हरपाक शकता हें रघुनाथ माशेलकरान तेन्ना आमकां सगळ्यांक सांगिल्लें आनी ताणें म्हटलें जो भुरगो ल्हानपणांत आपूण टाटाच्या बॉम्बे हावसा मुखार 50 रुपयाची स्कॉलरशीप घेवपा खातीर 5 तारखेक म्हयन्याच्या लायनीन उबो रावतालो तोच भुरगो आज टाटाच्या बॉम्बे हावसात एडवायझर टाटा म्हणून आपूण बसता दिस वॉज पॉसिबल ओन्ली बिकॉज ऑफ एज्युकेशन
आणि म्हणून शिक्षणाचे महत्त्व कळून बाब रमेश तवडकरान बलराम एज्युकेशन सोसायटी आज स्ट्रेंथन केली, ताची पाळंमुळां घट केली आणि आज हजारांनी भुरगे बलराम एज्युकेशन सोसायटींतल्यान भायर सरिल्ले आमकां पळोवपाक मेळटा, जाचो फायदो हो गोंय राज्याक मोठ्या प्रमाणाचेर मुखार जातलो. हांव बाब रमेश तवडकर ताची घरकान सभापती सविता तवडकर हांचें अभिनंदन करता की ताच्या खांद्याक खांदो लावन ती एक्टिवली म्हाका सपोर्ट करता. तिजो सपोर्ट नाशिल्लो जाल्यार रमेश एकाकी पडटा आशिल्लो. ती मोठ्या नेटान ताच्या फाटल्यान उबी रावल्या, काम करता आसतना ताचे बरोबर काम करता, ताजें काम कमी करपाचो प्रयत्न करता. म्हणून हांव तिजेंय अभिनंदन करता. आनी बाब रमेशान जो एक ध्यास पळयला देवा कडेन मागता की त्याचो ध्यास पूर्णत्वाक व्हरचो आनी काणकोण हे एक अत्यंत मॉडेल तालुका ह्या राज्याचोच न्ही गोंय देशा आमच्या फूल देशाचो जावचो अशें देवा कडेन मागता आनी काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, जय गो. खूब बरें दिसता की काणकोण गेली कितलींशीं वर्सां हो लोकोत्सव साजरो जाता. आयज 24 वर्सां जाता आनी आमी पळयता ह्या लोकोत्सवान आमच्या गोंयची जी संस्कृती आहा, गोंयचे जे दायज आहा ते हांगा पळोवपाक मेळटा. आमी जरी शहरान रावले आमकां हें पळोवपाक मेळना आनी आज खंय तरी संस्कृती कमी कमी जायत आहा, पूण ही काणकोणा येतकच आमकां सगळें पळोवपाक मेळटा. आनी हे गेली कितलींशीं वर्सां हें काम बाब आमचे रमेश तवडकर करता तेजें हांव अभिनंदन करता. आतांच आमचे कोंकणी कवी, मराठी कवी, ज्येश्ठ पत्रकार हे सगळ्यांचो आयज सत्कार हांगा जालो आनी एक म्हाजें एक भाग्य समजता की म्हाका सत्कार करपाक एक संदी मेळ्ळी. हांव पळयता की आमचे रमेश बाब गोंयभरच्या लोकांक इनवायट करता आनी ल्हान पासून ते व्हडल्या पासून लोकांक सगळ्यांक ते आदरान हांगासर सगळे कार्यकर्ते सन्मान करता, वेलकम करता. हें पळोवन खूब बरें दिसता. आनी इतलें सिस्टमॅटीक तेजें सारकें ऑर्गनायजेशन आसा की सगळे कार्यकर्ते प्रत्येकाची विचारपूस करता. हे खरेंच एक तोखणाय करपाची गोश्ट आसा. हांव रमेश सराक ह्या वेळार अशेंच तुमचें काम फुडें व्हरचें आनी तुमकां देवान बरें आयुश्य दिवचें अशें मागता आनी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. स्पीकर साहब श्री रमेश तवड़ेकर जी, मंचस्थ बैठे हुए सर्व सम्मानीय अतिथिगण, लोकोत्सव में आज सभी उपस्थित सम्मानीय भाइयों और बहनों, ये लोकोत्सव बहुत सारी हमें प्रेरणा देने वाला लोकोत्सव है. कल, आज और आने वाले कल यानी जो पास चला गया वो आज माने अभी जो चल रहा है वो, और कल आने वाले जो समय है वो, कल, आज और कल का ये त्रिवेणी संगम बहुत कुछ हमें सिखाता है. हमारे पूर्वजों ने कई सालों पहले कैसे अपना जीवन जी रहे थे, कैसे हमारा सांस्कृतिक इवेंट था, कैसे हम चला रहे थे, वो हमने ये लोकोत्सव ने देखा. आज वैज्ञानिक युग में कैसे कैसे धीरे धीरे पूरा सांस्कृतिक धरोहर बदल रही है वो हम देख रहे थे. और आने वाले कल में कितना वैज्ञानिक परिवर्तन आएगा वो भी हम आज के दिन में देखते हैं तो सोच सकते हैं कि कितना बदल गया है. उनका मैं एक उदाहरण दूंगा. हम जब 5-6 साल के छोटे बच्चे थे तब हमारी जो IQ की कैसी थी और आज के बच्चे जो 5-7 साल के जो बच्चे हैं वो कितना आगे थे हमसे, वो आज हमें दिखाई देता है. और आने वाले दिनों में कितने आगे हमारे बच्चे आगे होंगे वो हमें कल्पना कर सकते हैं. लेकिन ये त्रिवेणी संगम
दिखाने वाले जो हमारे सम्मानीय आदरणीय श्री गोवा के स्पीकर हाल के रमेश जी ने, ये हमारे लिए प्रेरणादायक ये घड़ी है कि हर साल मेहनत करके ये पूरे 3-4 दिन का ये इवेंट रखा और यहाँ आने वाले हर कोई लोगों को ये बताते हैं कि कल कैसा था, आज कैसा है और आने वाले हमें कहाँ ले जाना है, और उसके लिए हमारे बच्चों के लिए, हमारे परिवार के लिए, हमारे सांस्कृतिक धरोहर को कैसे संभालना है, आर्ट, कला और सांस्कृतिक उनको भी संभालना है और वैज्ञानिक युग को साथ में रख के आगे चलना है। ये हमारे लिए प्रेरणादायक है और इसके लिए मैं आदरणीय सम्मानीय श्री रमेश तावड़े जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, अभिनंदन करता हूँ। आपने जो प्रयोग हाथ में लिया है वो बहुत ही आदरणीय है और हम सब गुजरात से यहाँ तक हम क्यों आते हैं, हमें भी हर बार कुछ न कुछ नया सीखने को मिलता है, नया देखने को मिलता है और आपसे बहुत सारी हम प्रेरणा लेके यहाँ जाते हैं और हमारे जो विस्तार में जो ट्राइबल बंधु है उनका भी लोक संस्कृति और आर्ट और कला को कैसे संभाल के रखना, वो अगर कुछ देखना है, सीखना है तो यहाँ हमें देखने को मिलता है, सीखने को मिलता है। आज मैं, क्योंकि आप हमेशा आदरणीय श्री रमेश जी के साथ है, इसलिए आपको हमेशा ये प्रेरणा मिलती है, लेकिन अभी आगे ले जाने के लिए हम सबकी जिम्मेदारी है। आज है रमेश भाई तावड़ेकर जी, कल हमें स्थान लेना है यही काम करने के लिए और वो हमें हमारा मार्गदर्शन करेंगे। अभी ऐसा करना है, इतना इम्प्रूव करना है, ऐसे आगे चलना है, वो उनसे हम प्रेरणा लेके और ज़्यादा काम करने की हम उम्मीद रखते हैं। मुझे यहाँ बुला के और आप सबका दर्शन करने का मौका मिला, उसके लिए मैं हमारे सम्मानीय स्पीकर साहब का बहुत बहुत आभारी हूँ और आप सब का भी बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। आप सब आए और ये मंच को शोभायित कर यही शुभकामनाओं के साथ मेरी वाणी को मैं विराम देता हूँ। हा लोकोत्सव सुरू होऊनही 24 वर्ष झालेली आहेत। एखाद्या कामामधलं सातत्य अनेक प्रकारचं यश मिळवून देतं, तर सातत्याचा हा यशस्वी प्रयोग रमेशजींनी केला आहे। 45 वर्षापूर्वी मी काणकोणला आलो होतो, त्यावेळेचं पाहिलेलं काणकोण आणि ह्या वर्ष 2 वर्षामध्ये मी जेव्हा इथे आलो आणि ते बदललेलं संपूर्ण काणकोण मी पाहिलं, त्याचा खूप आनंदही झाला आणि अभिमानही वाटला। आज आपण भारतीय संस्कृतीचा विचार करताना देशामध्ये अनेक प्रकारचे वादळी चर्चा आपण पाहतो, ऐकतो। आपला देश हा धर्म आणि संस्कृती यासाठी सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु आपल्या देशामध्ये कम्युनिझमचं तत्त्वज्ञान आलं तेव्हा धर्म ही अफूची गोळी आहे, त्यामुळे धर्म नष्ट केला पाहिजे आणि संस्कृती जितक्या लवकर आपल्याला नष्ट करता येईल, तीच कंटिन्युटी ऑफ द कल्चर, तितक्या लवकर या देशामध्ये आपल्याला नवीन एक जग पाहायला मिळेल। धर्मही नष्ट केला पाहिजे, संस्कृतीही नष्ट केली पाहिजे। हे 1918 पासून, विशेषतः आपल्या देशात 1920 पासून जे सुरू झालं, तो कालखंड वाढत वाढत आता ते संपत आली मंडळी, परंतु सगळ्या देशातल्या अनेक गोष्टीवर त्यांचा प्रभाव आहे। तो अजूनही धर्म आणि संस्कृती याबाबत आपल्याला पाहायला मिळतं। त्या सगळ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये संस्कृती जिवंत कोणी ठेवली, असा जर आपण विचार केला, मुळातच
संस्कृती काय आहे? या संस्कृतीचं मुख्य आपण जे गमक सांगतो ते रामायण सांगतो. रामायण कोणी लिहिलं? एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीने लिहिलं. रामायण लिहिणारा एसटी आहे, महाभारत लिहिणारा एसटी आहे. म्हणजे रामायण महाभारत हे लिहिणारे एसटी आहे, भगवद्गीता सांगणारे ओबीसी आहे. आपल्या देशाचा इतिहास आपण पाहिला आणि गायत्री मंत्राचा विचार केला तर ते सांगणारे एक विश्वामित्र ऋषी आहे. आपल्या संस्कृतीचा विचार केला तर आज ज्यांना अस्पृश्य मानलं जात होतं, गावाच्या बाहेर ढकललं जात होतं, त्यांनी निर्माण केलेली संस्कृती आहे ती पुन्हा एकदा या कालखंडामध्ये पुनरुक्ती प्रस्थापित होण्याचा एक कालखंड आलेला आहे. एक उदाहरण सांगतो आपल्याला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाचं प्रचंड मोठं योगदान. आपण ओरिसाचा जर भाग पाहिला तर संथाळ नावाची एक जमात आहे, आदिवासी समाज आहे. त्याने आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये प्रचंड मोठं सहभाग घेतलेला होता. त्याला आपण मधल्या काळात विसरलो, परंतु ज्या विचारधारेमध्ये रमेशजी वाढले, रमेशजींचे विचार स्वाभाविकपणे विकसित होत गेले, त्याच विचारधारेत काम करणाऱ्या एका व्यक्तीला आज आपण पाहतो की आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. म्हणजे आपल्या देशाचे आजच्या राज्यपाल आहेत मुर्मू, या संथाळ या समाजातले त्या आदिवासी आहेत. याच रमेशजी, हेच आमचे रमेशजी एक लोकनायक बनले. लोकोत्सव सुरू केला, ते एक लोकनायक बनले, ते एक लोकनेते बनले आणि एका आदिवासी समाजातला एक तरुण तो शिक्षक झाला प्रताप, आणि मी काहीतरी केलं पाहिजे असे म्हणत हे संपूर्ण परिवर्तन हे त्यांनी घडवलं आणि ते आपल्या गोवा विधानसभेचे सभापती आहेत. एक आदिवासी देशाचे राष्ट्रपती आहे. आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालण्याची एक शक्यता असावी लागते, क्षमता असावी लागते, एक जिद्द असावी लागते की हे सर्व गुण रमेशजींच्या जवळ असल्यामुळे त्याने हे सगळं परिवर्तन घडवले. आपल्या देशाच्या परिवर्तनाची सुरुवात एकाने म्हटलंय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका पत्रकाराने म्हटलं त्या देश 1947 स्वतंत्र झाला असं लोक म्हणतात, पण खऱ्या अर्थाने हा देश 2014 स्वतंत्र झालेला आहे. तेव्हापासून जे विषय आपल्यासमोर येत आहेत, आता काल आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाकी सगळे तुम्ही वाचले त्यामुळे मी सांगत नाही, पण त्यांनी आठवण कोणाकोणाची दिली भाषणाची सुरुवात करताना. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज तर आहेत, परंतु 350 वर्ष ज्यांना होत आहेत त्या धनगर समाजातल्या अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख अत्यंत सन्मानाने त्यांनी केला. आणि नंतर त्यांनी आपल्या देशामध्ये या सगळ्या स्वातंत्र्य युद्धामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. अशा आदिवासी समाजामधल्या एका महापुरुषांचं त्यांनी नाव घेतलं. काय नाव त्यांचं? बिरसा मुंडा. बिरसा मुंडा हे आदिवासी समाजातले आहेत आणि आपल्या पहिल्या राष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचा उल्लेख केला. याचा अर्थ असा आहे की परिवर्तन कुठून सुरू केलं पाहिजे ते नेमकं लक्षात घेऊन एक नवी पिढी, एक परिवर्तनाचा एक नवीन आयाम आपल्यासमोर आणू इच्छिते. आज या एका छोट्या कार्यक्रमात आपल्याला वाटतं 12 राज्यातले लोक आलेले आहेत. एक छोटा भारत आहे, 1/3 भारत आज इथे जमा झालेला आहे. ही ताकद कुणाची आहे? एका आदिवासी समाजातल्या तरुणाची
जो शिक्षक झाल्यानंतर म्हटला की मला काहीतरी करायचं आहे आणि त्याला साथ देणारी त्यांची पत्नी आपल्या समोर आहेत, त्या सरपंच पण आहेत. त्यांचं सहकार्य इतकं मोठं, त्या दोघांनी मिळून आधुनिक कालखंडामधल्या सामाजिक न्यायाचं एक नवीन मॉडेल आपल्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणून नरेंद्र मोदीजी जे म्हणतायत ते व्यवहारात आणणारी जी मंडळी आहे. केवळ भाषणं करून परिवर्तन येत नाही, प्रत्यक्ष व्यवहार करावा लागतो, कृती करावी लागते, शिक्षण द्यावं लागतं. त्याला काय करावं लागतं? शिक्षण संस्था उभी करायची. मी शिक्षण संस्था माझी पण एक शिक्षण संस्था आहे. किती कष्ट लागतात मला माहीत आहे. मी मागच्या वेळी आलो आणि या शिक्षण संस्थांची उभारणी रमेशजींनी केले ती मी त्यांना अपाद मस्तक, मी स्वतः त्यांच्यासमोर नतमस्तक की याची गरज आहे समाजाला, ते तुम्ही करता. केवळ भाषण करून परिवर्तन येत नाही. असं परिवर्तन करणारे आमचे अत्यंत जुने सुमारे 25 वर्षापासून जे माझे मित्र रमेशजी, आम्ही एका विचार प्रवाहामध्ये काम करत राहिलो आणि त्याचा परिणाम असा होत गेला की आमच्या देशामधली ही जी आजची परिवर्तनाची लाईन आपण बघतो, आपल्या देशाला कोण विचारत नव्हतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांना अमेरिकेत जायचं होतं, त्यांना व्हिसा नाकारला. त्याच नरेंद्र मोदींना पायगाड्या घालून त्या अमेरिकेत तिथं बोलावलं आणि त्या अमेरिकेचा राष्ट्रपती त्यांची सही मागायला आला. एवढं परिवर्तन आज जगामध्ये होतं आहे की आपल्या कृतीने जगाच्या इतिहासामध्ये तिसरी अर्थशक्ती आपला देश लवकरच पूर्ण करेल. आपल्या देशाच्या वर फक्त अमेरिका आणि चीन राहील. तिसऱ्या क्रमांकात जवळपास आपण आता आलेलो आहोत. हे सगळं एक बेसिक स्ट्रक्चर घेऊन सामान्य माणूस आपल्यासमोर ठेवून दलित, पीडित, वंचित हा खरा ह्या देशाचा हक्कदार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हे मनात घेऊन जे काम करण्याची प्रक्रिया सुरू झाले त्याच्यामध्ये हे गोव्यामध्ये चाललेलं परिवर्तन मी अगदी अनेक 1983 पासून माझं येणं इथे आहे. तेव्हापासून मी पाहतो आहे की त्या कार्यकर्त्यांनी अमाप परिश्रम घेतलेले आहेत. एक मुख्यमंत्री होऊन गेले ते जगाच्या इतिहासामध्ये कसा मुख्यमंत्री असावा असे पलीकडे मुख्यमंत्री होऊन गेले. हे आमचे मित्र होते. त्या संगतीमध्ये राहिलेले आणि त्या लाईनमध्ये चालणारे रमेशजी यांनी आज एक फार मोठा लोकोत्सव हा आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा मी याबद्दल त्यांच्या विशेष कामाबद्दल त्यांना लोकनायक आणि लोकनेते असं संबोधून माझं भाषण मी पूर्ण करतो. जय हिंद.